गणपती बाप्पा मोरया. सो हॅलो युट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, परत आपली लागलेली आहे सेकंड शिफ्ट. आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 1:07. आणि आपण चाललो आहोत 2 वाजताच्या शिफ्टला. तर बघूया किती वाजता पोहोचतो आहोत आणि किती वाजता नाही. बिकॉज कसं आहे, ह्या टायमाला गर्दी खूप असते आणि नाही म्हटलं तरी गरमी एवढी आहे की मध्येच मोबाईल पण बंद होतो. सो मे बी एवढासा हेक्टिक असेल आजचं राईड, कारण का मोबाईलचं टेम्परेचर मी नाही सांगू शकत मित्रांनो किती होईल किती नाही. अँगल खूप छान आणि क्वालिटी पण खूप छान. तर मित्रांनो एक ब्लॉग आपण अपलोड केला होता, तर त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट केलेलं नाही कसा वाटला ब्लॉग किंवा काय. तर मित्रांनो प्लीज काही राईट असेल तरी कमेंट करा आणि काही रॉंग असेल तरी कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की काय अजून सुधारणा केली पाहिजे किंवा कुठपर्यंत आपण बेटरली पोहोचलो आहोत. तर त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं की दुपारच्या वेळेस गरमी खूप असल्या कारणाने मोबाईल सारखा बंद पडत होता. प्रॉब्लेम होणार, फेस होणार, पण आपण त्या दिवशी संध्याकाळी सुद्धा एक ब्लॉग बनवला. संध्याकाळची गरमी असते त्याच्यामुळे. तर ऑप्शन तर शोधतो आहोत आपण, पण कसं आहे मित्रांनो, तुमच्याकडून कळलं पाहिजे की काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर मग आपण सोल्युशन शोधू किंवा विचार करू की त्याच्यावर काही सोल्युशन भेटतंय किंवा नाही. आता एक वाईड अँगलची लेन्स शोधली आपण, जेणेकरून आपली नीलपरी सुद्धा ब्लॉग मध्ये यावी, कारण का नाव आहे प्रवीणची नीलपरी, पण नीलपरी गायब होती. त्याच्यामुळे आता नीलपरी सुद्धा आहे आणि आपण सुद्धा आहोत. फक्त एक सुट्टी काढून नीलपरीला आंघोळ घालायचे. 2 महिने झाले अजून आंघोळीची आहे ती. पेट्रोल ओके आणि हवा सुद्धा ओके टायर मधली. सो नो प्रॉब्लेम. कुठे स्टॉप तर नसेल कुठेच आणि हर्ट नसेल कुठे स्टॉप म्हणण्यापेक्षा. सो आपली नीलपरी डायरेक्ट आता आपल्या डेस्टिनेशन पर्यंत जाईल. तर बघूया किती वेळात आपण पोहोचतो आणि किती मोठा ब्लॉग बनतो. तो मस्त असा अँगल भेटतो मित्रांनो आणि जास्त लोड पण नाही पडत आहे, कारण का नाही तरी 50 ग्रॅम वाढला असेल, जास्त काही नाही लेन्समुळे. आणि लेन्सचा फायदा खूप सारा होता, कारण का व्ह्यूज तुमचे सांगून टाकतात की फायदा आपल्याला कुठे जास्त आहे किंवा कुठे जास्त नाही. क्वालिटी भेटते, सगळं काय भेटतं. आधीचे 2 मागवलेले त्याच्यामध्ये एवढी क्वालिटी चांगली नव्हती भेटत, पण वाईड खूप होतं ते. अँगल खूप मोठा भेटत होता त्याने सुद्धा, पण त्याने पूर्ण व्हिडिओ ब्लरीमध्ये फाटत होता. त्याच्यामुळे काही फायदा नाही, कारण का आपल्याला क्वालिटी सुद्धा हवी होती व्हिडिओची. रेझोल्युशन जेवढं आपण देतो त्याच्यापेक्षा जास्त भेटत होतं. रेझोल्युशन जास्त नाही ॲक्च्युली, सांगायचं म्हटलं तर
पूर्ण फ्रेम ब्लरी मध्ये जात होतं. असं कळून येत होतं की आपण थोडे वाईड अँगलची लेन्स किंवा काही असं एक्स्ट्रा इफेक्ट देण्यासाठी लावलेला आहे. सो आता नो वरीज, आता क्रिस्टल क्लिअर फ्रेम आणि वाईड अँगलचा वाईड अँगल पण. सो मजा घ्या व्लॉगची आणि प्लीज कमेंट करत राहा मित्रांनो, जेणेकरून आपलं सुद्धा कळेल की नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय सोल्युशन्स भेटेल आपल्याला. तुम्ही सुद्धा सोल्युशन दिलं तरी बेटर, आपण त्याच्यावरती थोडंसं वर्क करू नक्कीच, जर आपल्या चॅनलमध्ये सुधार होत असेल तर मित्रांनो. तो आज ब्लॉग आपण असा बनवूया की एक स्टार्टिंग झाल्यानंतर मग डायरेक्ट एंडिंग पर्यंत पोहोचू. आपण ट्राय करूया, मध्येच काही आपल्याला विचारलं किंवा विचार सुचले किंवा काही आठवलं तर आपण त्याच्यावरती बोलू शकतो. कसं आहे, फक्त आता एक 360 भेटला ना मित्रांनो, संपलं, मग काम संपलं आपलं. 360 कुठलाही असं घेऊ लवकरच, पण कसं आहे थोडासा थांबायला हवं माझ्या मते तरी, कारण का एवढी घाई करून फायदा नाही. सो थोडं थांबून नंतर 360चा विचार करू आपण, जेणेकरून कसं होईल आपलं ब्लॉगिंग सुधरेल आणि आपल्याला अँगल सुद्धा छान भेटतील आणि वेगवेगळ्या अँगल्सने आपण ब्लॉग बनवू शकतो मित्रांनो. असंच आहे. थोडीशी ट्रॅफिक इथूनच चालू झालंय मित्रांनो. आज काय खरं नाही आपलं कितीला पोचू आणि मोबाईल कुठपर्यंत साथ देत, कारण का अभ्यास आहे मशीन आहे ती पण जास्त ओव्हरहीटेड झाली की आपोआप ती बंद होते. सो त्याचा पण विचार करू आपण. आणि कसं हवा पास होत राहिली की मित्रांनो मशीन सुद्धा थंड होत राहते. ऍक्च्युली नाही, ट्रॅफिक तर नाहीच आहे इकडे, फक्त तेवढ्या पुरतच होतं. फक्त आता खाली बघायला हवं ब्रिज उतरल्यानंतर किती ट्रॅफिक आहे किंवा काय आहे. सो रिकामा रोड बरं वाटतं जरा ह्या टायमाला रिकामा रोड भेटला तर. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्रह्मसी निरपरी. आणि आपण चालू आज सेकंड शिफ्टला. थोडासा ट्रॅफिक जास्त असायची शक्यता आहे, तर बघूया. मे बी आपण आज वार आहे फ्रायडे, सो आज लास्ट डे ऑफ वर्क आहे कॉर्पोरेट वाल्यांचा मे बी, म्हणून का कॉर्पोरेट वाले संडे सुद्धा चालू असतात. आणि आज ट्रॅफिक आहे मित्रांनो, पण इतकं नाही त्या मनाने नाही, पण फक्त हायवे पर्यंत ट्रॅफिक आहे. सो ते तर होऊन जातं मुंबईला असतं. इकडे स्टॉक झालो की संपलं. हे बघा रॉंग साईडने चाललेत काका मुलाला घेऊन, मुलगा ते मुलगा ते माहित नाही, पण नका करत जाऊ मित्रांनो. लहान मुलं असतात तुमच्याकडे तर असे रॉंग साईड यूज नका करत जाऊ. माहित नाही काय अपघात होईल किंवा काय कुठून गाडी येईल किंवा कसं होईल, नाही सांगू शकतो. हा बसवाले काका तो पटापट निघालो आपण. हो थांबलो परत. मला वाटलं निघून जाऊ आपण, नाही वर्क ऑन प्रोग्रेस. अरे दादा जाऊ दे मला. एल्टॉस की सेल्टॉस आहे ते.
शर्ट हाऊसवरून आठवलं मित्रांनो, टाटाने नवीन गाडी लॉन्च केलेली आहे, टाटा पंच. सगळं काय नवीन आहे मित्रांनो. 3 व्हेरियंट मध्ये आहे, पेट्रोल आणि सीएनजी आणि सीएनजी फक्त. धमाकेदार एंट्री आणि प्राइस ऐकून मी स्वतः शॉक होतो. एक 6 लाखापर्यंत आहे आणि टॉप वेरियंट आहे तो 12 लाख पर्यंत, मे बी 12 लाख ते 10च्या वरतीच आहे असं बोलू शकतो. सो म्हणजे मिडल क्लास लोकांना परवडेल अशी गाडी आहे ती. खिशाला त्रास नाही, काही नाही. फक्त आपला श्रीमान सांगतो त्याप्रमाणे म्हणजे त्याच्याकडे सुद्धा टाटा सफारी आहे, पण तो गाडीची क्वालिटी, बिल्ड क्वालिटी आणि सगळं काय ठीक आहे, पण सर्व्हिसिंग थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. मी केलेलं नाही, माझ्याकडे गाडी नाही, पण आपण दुसऱ्यांचा सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकतो. कारण का श्रीमान लेजंड हा छोटा मोठा युट्यूबर नाही आहे मित्रांनो. पुन्हा आठवतच असेल तुम्हाला, ज्यांना नाही आठवत असेल त्यांनी प्लीज जाऊन ब्लॉग बघा त्याचे. मी स्वतः त्याचे ब्लॉग बघतो, पण कसं मित्रांनो त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा काउंट करावा असं माझी इच्छा आहे. कारण का त्याच्याबरोबरच का कायम घडतं, बाकीचे लोक पण आहेत. सो बाकीच्यांचा पण मे बी हाच ओपिनियन असावा. कारण का टाटाची बिल्ड क्वालिटी नो डाऊट घेऊ शकत नाही त्याच्यावर. कारण का मोठ्या टेम्पो हरले त्यांच्यासमोर, सो ट्रक हरलेत. आणि ॲक्सिडेंटच्या जागी पण तुम्ही बघू शकता की मोस्ट ऑफ टाटाच्या गाड्या सर्वाइव्ह करून जातात आतल्या पॅसेंजरसाठी. सो घेणं एक पॉझिटिव्हली होऊन जातं. पण मित्रांनो सर्व्हिस त्याची तेवढीच हे ठरते. कारण का सर्व्हिसिंग नसेल प्रॉपर, सर्व्हिसिंग प्रॉपर अशी नाही, पण कसं माहितीये काय, एक खर्च निघाला की त्याच्यावर 10 खर्च करावा असं नसतं मित्रांनो. जर तुम्हाला गाडी विकायची असेल तर तुम्ही सर्व्हिसिंग पण तशी ठेवली पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रोडक्ट सगळ्याकडून सगळ्या रीतीने एकदम परफेक्ट असेल. सो पंच घेताय पण त्याची सर्व्हिसिंगचा विचार करा आणि नंतर पंच घ्या. आता त्या सेगमेंटमध्ये खूप साऱ्या लोकांनी गाड्या काढल्यात. MG सुद्धा काढलेली आहे, परत CR आहे, टाटा CR 11 पर्यंत जाते, पण MG ने सुद्धा काढलेली आहे. आणि मॅग्नाइट म्हणून एक गाडी आहे, ती सुद्धा त्याच रेंजमध्ये आहे. तुमच्यावर आहे, तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे ते विचार करा. एक बिल्ड क्वालिटी हवी, सेफ हवं, ती सर्व्हिस हवी. सर्व्हिस आपण बाहेरून करू शकतो मित्रांनो, पण बिल्ड क्वालिटी तुम्हाला भेटणार नाही. सो मे बी मी टाटाकडे जाईन, पण प्लीज टाटावाल्यांनी आपल्या सर्व्हिसिंगचं थोडं सुधारणा करावं सर्व्हिसिंग टीममध्ये. मी आक्षेप नाही घेत आहे, पण रिव्ह्यू करून करत आहे. सो टाटा पंच मे बी बेटर गाडी आहे, पण तिला रस्त्यावर चालू ठेवणं हे सर्व्हिसवाल्यांचं काम आहे. प्रोडक्ट विकले जातात, पण त्याची सर्व्हिसिंग असणं गरजेचं आहे. जसं ज्युपिटर आहे, ज्युपिटरचे सर्व्हिस सेंटर खूप छान आहेत आणि मुबलक इझी आपल्या खिशाला परवडतील असेच पार्ट आहेत. पार्टची प्राइस आहे सॉरी. सो पण कसं आहे तिकडे टायमिंग खूप जास्त प्रमाणात असं, म्हणजे तुम्हाला म्हणायचं झालं तरी सकाळी तुम्ही जर 11 ते 12 वाजता गाडी दिली तर ती 4 शिवाय बाहेर नाही पडत. सो आपण एक त्यांचा वीक पॉइंट आहे.
वीक पॉइंट आहे, पण कसं आहे गाड्या एकदम रस्ताच आहेत मित्रांनो. मी स्वतः ज्युपिटर वापरतो नवीनवाले 113, पण पॉवर आणि रिलायबल इंजिन आणि सायलेंट गाडी आहे. पण सायलेंट पण तुम्हाला कसं वर्ड सांगू शकतो आता, तिच्या म्हणजे तिच्याकडून तुम्ही 90च्या वरती ती नाही जात. 90 लास्ट आहे स्टॉप. तो तरी 110च्या प्रमाणे 90 खूप झालं मित्रांनो. आणि इझिली जाते, अरे असं खूप शोधायची गरज नाही, इझिली जाते. इझिली 80-80 जाते. तो मित्रांनो बोलता बोलता आपण पोचलो आहोत अंधेरीला. अंधेरीला अजून चाललंय. म्हणजे मोबाईल असा गारवारा आला, मोबाईलला जरा भेटला की बरं वाटतं. म्हणजे बंद व्हायची गॅरंटी जरा कमी होते. लक्ष ठेवावं लागतं, बाकी काही नाही मित्रांनो. मोबाईलच नाही, तुम्ही ॲक्शन कॅमेराच घ्या, त्यांना पण हाच प्रॉब्लेम होतो. जर गरमी जास्त असेल तर, टेम्परेचर जास्त असेल तर ते पण मध्येच बुडत होऊ शकतात. सो हे काय झालेलं म्हणजे रेकॉर्डिंग थांबलेली, रेकॉर्ड झालंच नाही का? चालेल, ठीक आहे, एवढं नाही. मगाशी तर रेकॉर्डिंग चालू होती. मे बी कॅमेरा तरीच म्हटलं कॅमेरा अजूनपर्यंत कसा लफडे नाही करत आहे. ठीक आहे, चुकी आपलीच होती. विंडशील्ड काढताना मध्ये टच झाला असेल. जास्त कट नाही झाला, मधलाच कट, ज्याच्यामध्ये आपण जास्त बोललेलो पण होतो. आता रेकॉर्डिंग चालू आहे परत. ठीक आहे, बघूया किती रेकॉर्ड झालं किंवा नाही तर मग संध्याकाळी स्टार्ट टू एंड, काही ऑप्शन नाही दुसरं.
काय